Welcome to e-learning platform by Science Park, Savitribai Phule, Pune University. Today we are beginning with part 5 under the topic microorganism. आज आपण सूक्ष्मजीव या टॉपिक मधला 5वा भाग शिकणार आहोत. Let us just revise what we had covered in last session. We studied characteristics of kingdom fungi. कवके ह्या सृष्टीतली गुणवैशिष्ट्ये आपण शिकलो. Then we performed an activity of growing fungus on bread. त्यानंतर आपण पावावरती बुरशी वाढवून बघितली. Then we observed the slide under microscope. त्यानंतर आपण परमनंट काचपट्टी सूक्ष्मदर्शिकेखाली बघितली. Then we briefly studied kingdom Plantae and Animalia. नंतर आपण वनस्पती आणि प्राणीसृष्टी त्यांच्यामधील महत्त्वाचे गुणधर्म बघितले. And then we studied classification of microorganisms according to the size. आणि त्यानंतर आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण त्यांच्या आकारानुसार कसे केले आहे हे बघितले. Today's subtopics are classification of microorganism. आजचे सबटॉपिक्स आहेत सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. पुढे आपण सुरू ठेवणार आहोत. युजफुल अँड फ्रेंडली मायक्रोऑर्गॅनिझम्स म्हणजे उपयोगी सूक्ष्मजीव. मेडिसिनल यूज ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीवांचा औषधी वापर. आणि हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स मीनिंग म्हणजेच उपद्रवी सूक्ष्मजीव. Just we will revise what is classification of microorganisms. So two main divisions under microorganism, prokaryotes, eukaryotes. Under prokaryote only bacteria is there. Under eukaryotes protista, fungi and algae are there. Now viruses are not covered under microorganisms, but they are studied in microbiology. So viruses form a connecting link between living and non-living things. So today we are also going to cover viruses. सूक्ष्मजीवांचे वर्गीकरणामध्ये महत्त्वाचे 2 विभाग आहेत, आदिकेंद्रिकी आणि दृश्यकेंद्रिकी. आदिकेंद्रिकीमध्ये जीवाणू आहेत. दृश्यकेंद्रिकीमध्ये आदिजीव, कवके आणि शैवाले आहेत. आपण आज विषाणू हेही शिकणार आहोत, ज्यांचा अभ्यास मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो, पण जे सूक्ष्मजीव नाही आहेत, कारण ते लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग म्हणजे सजीव आणि निर्जीव यामध्ये मोडत नाहीत, तर ह्याच्यामधला एक दुवा म्हणून समजला जातो. पण आपण आज विषाणूंचा अभ्यास करणार आहोत. We will start with bacteria. The size is 1 micrometer to 10 micrometer. आता जीवाणू समजून घेऊया. ह्यांचा आकार असतो 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. These are unicellular, independent, parasitic and they sometimes come together to form colonies. हे एकपेशीय असतात, एकटे वेगळे राहू शकतात किंवा दुसऱ्या जीवांवरती म्हणजे परजीवी असू शकतात. कधीकधी हे समूहाने एकत्र येऊन सुद्धा राहतात. These are prokaryotic with cell wall, but nucleus, cell organelles are absent. हे आदिकेंद्रिकी आहेत. ह्यांना पेशी भित्तिका आहे, पण ह्यांच्यामध्ये केंद्रक किंवा दुसरे सेल ऑर्गॅनल्स म्हणजे पेशी अंगके हे नाही आहेत. दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिशन. ह्यांचे प्रजनन हे द्विखंडी भवनाने होते. इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विगरसली अँड कॅन double their numbers
in just 20 minutes. जर आजूबाजूच्या सगळ्या वातावरणातील बाबी ह्या जर अनुरूप असल्या तर जीवाणू हे इतके पटापट वेगाने वाढतात आणि ते जवळजवळ दुप्पट होऊ शकतात फक्त 20 मिनिटांमध्ये. हे आपण बोलतोय जीवाणूंबद्दल. Now we will study next group which is under eukaryotes, protozoa. आता आपण यूकॅरियोट म्हणजे दृश्य केंद्रिकीमधले आदिजीव बघणार आहोत. द साईज इज 200 मायक्रोमीटर. ह्यांचा आकारमान साधारण 200 मायक्रोमीटर असतं. दीज आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर, सी वॉटर. हे गोड्या पाण्यात, खाऱ्या पाण्यात, मातीमध्ये सापडले जातात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक. काही हे दुसऱ्या सजीवांच्या आतमध्ये शरीरामध्ये सापडले जातात आणि ह्यांनी रोगराई पसरू शकते. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ यूकॅरियोटिक सेल्स. हे एकपेशीय आहेत पण हे दृश्य केंद्रकी आहेत. दे हॅव व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन. यांच्यामध्ये खूप विविधता दिसून येते त्यांच्या पेशीच्या स्ट्रक्चरमध्ये. ते हालचाल करण्यासाठी वापरत असलेल्या अवयवांमध्ये आणि त्यांच्या खाण्याच्या पोषणाच्या पद्धतीमध्ये. दे रिप्रोड्यूस्ड बाय सिंपल सेल डिव्हिजन. हे अगदी साध्या खंडीभवनाने प्रजनन करतात. एक्झाम्पल्स आर अमिबा, पॅरामेशियम विच लिव्ह फ्रीली इन डर्टी वॉटर. उदाहरणं आहेत अमिबा आणि पॅरामेशियम जे खराब सांडपाण्यामध्ये अगदी भरपूर मुबलक प्रमाणात आढळतात. एंटामिबा हिस्टोलेटिका कॉजेस अमिबायसिस. एंटामिबा हिस्टोलेटिका ह्या नावाचा प्रोटोझोआ आपल्या पोटामध्ये आमांश नावाचा आजार निर्माण करतो. प्लाझ्मोडियम वायवॅक्स कॉजेस मलेरिया. जो डासांमुळे हिवताप होतो तो ॲक्च्युली डासांमुळे नसून त्याच्यामधल्या प्लाझ्मोडियम वायवॅक्स ह्या आदिजीवामुळे झालेला असतो. प्लाझ्मोडियम वायवॅक्स is present inside the blood of mosquito which causes malaria. आता प्रोटोझोआ म्हणजे आदिजीवांमधली काही उदाहरणं बघून घेऊया. द एक्झाम्पल्स अंडर दिस ग्रुप प्रोटोझोआ आर पॅरामेशियम which are sleeper shaped organisms, plasmodium and entamoeba. लेट अस स्टार्ट स्टडिंग फंजाय. आता आपण कवकांचा अभ्यास करूयात. यांचा आकार आहे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. साईज यू कॅन सी इट इज 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. These are found on dead and decaying organic matter of dead bodies of plants and animals. Such type of mode of nutrition is called as saprotrophic, that is absorbing their food from decaying organic matter. आपण बघितलंच आहे की कवके हे कुजलेल्या वनस्पती आणि प्राण्यांवरती जगतात आणि त्यांच्यामधल्या कार्बनी पदार्थांपासून स्वतःचे अन्न पोषण करतात. यांना आपण मृतोपजीवी असं म्हणतो. These are eukaryotic. हे दृश्य केंद्रिकी आहेत. Some are unicellular and others are visible with naked eyes. काही एकपेशीय असतात तर काही कवकांच्या प्रजाती ह्या डोळ्यांनी दिसतात. They reproduce asexually and sexually both. By asexually, they reproduce by cell division or by budding. हे प्रजनन लैंगिक आणि अलैंगिक दोन्ही पद्धतीने करतात आणि अलैंगिक पद्धतीने प्रजनन
द्विखंडीभवन किंवा मुकुलायन या पद्धतीने होते. एक्झाम्पल्स आर बेकर्स यीस्ट, कॅन्डिडा अँड मशरूम. उदाहरणं आहेत यीस्ट, कॅन्डिडा आणि आळंबी, ज्याला आपण मशरूम म्हणतो. दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल, सॅक्रोमायसिस. हा फोटो आहे सॅक्रोमायसिस ह्या प्रकारच्या कवकाचा. नाऊ वी विल स्टार्ट स्टडिंग अल्गी. शैवालांचा अभ्यास करूयात. साईज इज 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर ह्यांचा आकार आहे. दीज आर ॲक्वॅटिक, हे पाण्यामध्ये आढळतात. युकॅरिओटिक, दृश्य केंद्रकी आहेत. युनिसेल्युलर, एकपेशीय. ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे स्वयंपोषी आहेत. These can perform photosynthesis because they have chloroplast. यांच्यामध्ये हरितलौक असल्यामुळे हे स्वतःचं प्रकाश संश्लेषण करून स्वतः अन्न मिळवू शकतात. एक्झाम्पल्स आर क्लोरेला अँड क्लॅमिडोमोनास. उदाहरणं आहेत क्लोरेला अँड क्लॅमिडोमोनास. व्हेरी फ्यू स्पीशीज ऑफ अल्गे आर युनिसेल्युलर. शैवालांच्या फार थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल टू द नेकेड आईज. इतर सर्व शैवाले हे बहुपेशीय असून ते नुसत्या डोळ्यांनी दिसतात. दीज आर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ द अल्गे विच आर स्टडीड अंडर मायक्रोस्कोप. सूक्ष्मदर्शिकाखाली बघितलेल्या गेलेल्या ह्या काही शैवालांच्या प्रजाती आहेत. फोटो आहेत. नाऊ वी विल स्टार्ट स्टडिंग व्हायरसेस. विषाणूंचा अभ्यास करूयात. द साईज इज 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आकार आहे ॲप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. These are not considered as living organisms. They are said to be organisms at the age of living and non-living. But they are studied under microbiology. They also form connecting link between living and non-living organisms. हे विषाणू सजीव बिलकुल मानले जात नाहीत. हे सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हटले जाते. पण त्यांचा अभ्यास मात्र सूक्ष्मजीवशास्त्रात केला जातो. These viruses are extremely minute. They are 10 to 100 times smaller even than bacteria and they can be only seen with electron microscope. हे मायक्रोस्कोप जीवाणूंपेक्षाही 10 ते 100 पटींनी लहान आहेत आणि फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात. They are found in the form of independent particles. हे स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA or RNA covered by a protein coat. हे विषाणू DNA किंवा RNA पासून बनलेला लांबलचक रेणू आहे आणि त्यांना प्रथिनांचे आवरण आहे. Viruses survive in living plant or animal cell and they produce their own proteins with the help of host and then create many numerous replica. Then these can destroy the host cell and become free. These new free viruses again infect new cells. हे विषाणू वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीतच राहू शकतात. पेशीच्या मदतीने ते स्वतःची प्रथिने बनवतात आणि स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करून नंतर यजमान पेशीला ते नष्ट करतात आणि मग ह्या प्रतिकृती मुक्त होऊन परत मुक्त झालेले नवीन विषाणू नवीन पेशींना संसर्ग करतात. व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. विषाणूंमुळे अनेक वनस्पती आणि प्राण्यांना विविध रोग होतात. ही काही उदाहरणं आहेत व्हायरसेसची प्लांट सेलवरची, वनस्पती पेशीवरची. म्हणजेच टोमॅटोवरती आलेला विषाणू आहे हा.
ज्याला आपण टोमॅटो विल्ट व्हायरस म्हणतो, आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली हा कसा दिसतो हे ह्या चित्रामध्ये ब्लॅक अँड व्हाईट चित्रात दिसत आहे. दिस व्हायरस is example on a virus which grows on tomato, and how it looks under electron microscope is given in the black and white photograph. Now there is interesting project idea which you can do using internet. Find out disease causing microorganisms which cause diseases in both animals and humans. तुम्हाला असे रोग शोधून काढायचे आहेत जे रोग सूक्ष्मजीवांमुळे होतात आणि ते प्राणी आणि माणूस या दोघांनाही होतात, म्हणजे प्राण्यांपासून माणसांना होतात. These type of diseases are called as zoonotic diseases, जे प्राणी आणि माणसांना, मनुष्य प्राण्याला दोघांनाही होतात. Now we will start studying friendly microorganisms. अनुकूल सूक्ष्मजीव म्हणजे काय हे आपण आता शिकूयात. Now friendly microorganisms means those microorganisms which use some food substance, glucose in the food substance, they convert it into pyruvate, and then they convert it into different secondary products. These secondary products are often used at home, like soya sauce, cheese, yogurt, beer, wine, and bread. The process of conversion of this sugar into alcohol is known as fermentation. अनुकूल सूक्ष्मजीव म्हणजे असे सूक्ष्मजीव जे किण्वन घडवून आणतात. आता हे किण्वन विविध प्रकारचे असू शकते. आपण नेहमी वापरात असलेल्या वस्तू ह्यांच्यामध्येही सूक्ष्मजीव किण्वन घडवून आणलेले असते. जसे की सोया सॉस आहे, आपण खात असलेले दही किंवा चीज आहे, बियर, वाईन किंवा खात असलेला पाव आहे, या सगळ्यांमध्ये किण्वन घडलेले असते आणि सूक्ष्मजीवांमुळे घडलेले असते. On the screen you can see different microorganisms forming different secondary products. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे की विविध सूक्ष्मजीव विविध अन्नपदार्थ कसे बनवतात आणि किण्वन त्या अन्नपदार्थांमध्ये कसे घडवून आणतात. Aspergillus producing soya sauce. In soya sauce there is lactic acid which is present because of fermentation. Aspergillus मुळे लॅक्टिक ॲसिडची निर्मिती होऊन सोया सॉस तयार होतो. Lactobacillus makes cheese or yogurt and lactic acid is formed. लॅक्टोबॅसिलस या जीवाणूमध्ये मुळे सुद्धा लॅक्टिक ॲसिड निर्माण होऊन किण्वन घडवून आणले जाते आणि चीज किंवा दही तयार केले जाते. Saccharomyces can form ethanol and carbon dioxide, which is often present in beer, ethanol in wine, and carbon dioxide in bread. Saccharomyces नावाच्या यीस्टमुळे इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईड बनतो. बियरमध्ये, वाईनमध्ये इथेनॉल निर्माण केला जातो आणि आपण खात असलेल्या पावामध्ये कार्बन डायऑक्साईड जनरेट केला जातो. कार्बन डायऑक्साईड जनरेट झाल्यामुळे पावाला भोकं असतं. पुढे आपण बघणारच आहोत. Now who discovered fermentation? The name of the scientist was Louis Pasteur. He discovered fermentation in 1857. किण्वन पद्धती ही लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाने 1857 मध्ये शोधून काढली. Now let us perform one activity. Let us make curd at home. आता आपण दही घरी करून बघूयात. You can take any pot at home. The picture is showing earthen pot, but you can take any pot at home. तुम्ही कुठलेही भांडं घरामध्ये घेऊ शकता. फोटोमध्ये
मातीचे भांडं दाखवलं आहे, पण तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता. टेक 1 spoon of curd and spread it all on the vessel which you have taken. 1 चमचा दही घेऊन ते तुम्हाला सगळीकडे भांड्याला आतून पसरवून लावायचे आहेत. आफ्टर दॅट यू कॅन पोर वॉर्म मिल्क ऑन इन दिस वेसल. यानंतर तुम्ही कोमट दूध ह्या भांड्यामध्ये हळुवारपणे ओतायचं आहे. देन यू कॅन स्टर द मिक्सचर. नंतर तुम्ही हे दही आणि दुधाचे मिश्रण थोडंसे अलगद चमच्याने ढवळून घेऊ शकता. देन कवर इट अँड ऑल्सो wrap it in a cloth and then keep it in warm place. नंतर तुम्ही ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला कपड्याने अलगदपणे बांधून आणि हे कुठल्या उबदार जागेमध्ये ठेवून द्या. You will see that within 6 to 8 hours your curd will be ready. तुम्हाला 6 ते 8 तासामध्ये दही बनायला ह्याचं हरकत नाही. हे घरी नक्की करून बघा. Now there is one project idea which you can do at home. Study what is written on the wrappers of the empty containers of products which are containing any microorganisms like curd or antibiotic medicine, etc. Let us now revise what we have covered in today's session. First was classification of microorganisms: bacteria, protozoa, fungi, algae and viruses. Though viruses are not included under the classification of microorganisms. Then we studied some useful and friendly microorganisms. And then we studied how to make curd at home. आजच्या सेशनमध्ये आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण बघितले. जीवाणू, प्रोटोझोआ, कवके, शैवाल आणि विषाणू. विषाणू हे सूक्ष्मजीवांमध्ये मोडत नाहीत, पण तरीसुद्धा त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात केला जातो. नंतर काही उपयोगी सूक्ष्मजीव आपण बघितले आणि घरात दही कसं करायचं याची प्रोसिजर बघितली. थँक्यू.